देवांचा देव असलेल्या भगवान शिवशंकरांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री। महाशिवरात्री निमित्त दरवर्षी शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते। आज ठिकठिकाणच्या शिवमंदिरात धार्मिक विधी झाले। भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या। अनेक मंदिरात पारायण, होम, अभिषेक, आरती असे कार्यक्रम झाले, तर खिचडी आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यात सगळीकडे मोठ्या भक्तिभावानं महाशिवरात्री साजरी झाली। महाशिवरात्रीनिमित्त आज विविध ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले। लक्षतीर्थ तलावाच्या काठावर महादेवाचं पुरातन मंदिर आहे। या तलावात स्नान केल्यास 1,00,000 तीर्थ केल्याचं पुण्य लाभतं अशी आख्यायिका आहे। महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात पारायण सप्ताह झाला, त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता। या शिवमंदिराची पानाफुलांनी सुंदर सजावट केली होती। शंकरराव शेळके आणि राजू गिरी यांच्या हस्ते पहाटे महाअभिषेक घालण्यात आला। होम आणि अन्य धार्मिक विधीही पार पडले, तर बोर तालीम मंडळाच्या वतीनं प्रसाद वाटप करण्यात आलं। या मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती। कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली। अभिषेक, आरती आणि होम हवन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले। महाशिवरात्रीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या, तर रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिरही घेण्यात आलं। गंगावेश इथल्या कुंभार गल्लीतील ऋणमुक्तेश्वर मंदिरही पुरातन मंदिर म्हणून ओळखलं जातं। महाशिवरात्रीनिमित्त आयोजित सप्ताहाच्या कालावधीत पारायण, भजन, कीर्तन असे कार्यक्रम झाले। हे मंदिरही पानाफुलांनी सुंदररित्या सजवलं होतं। आज सकाळी अभिषेक झाला। केदारनाथ स्वरूपामध्ये शिवलिंगाची पूजा बांधण्यात आली होती। सायंकाळी 7च्या सुमाराला पालखी सोहळा झाला। यावेळी मंडळाच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं। चित्र, शिल्प आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात आज पहाटे गणेश जाधव यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला। मंदिरातील शिवलिंगाची सुंदर सजावट करण्यात आली होती। विलास गौड, कुलदीप भोसले यांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप करण्यात आलं, तर सायंकाळी मंगेश लक्ष्मी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। उत्रेश्वर पेठेतील मंदिरात शहरातील सर्वात मोठी महादेवाची पिंड असून हे मंदिर 7व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे। या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी गर्दी असते। आज सकाळी मंदिरात महाअभिषेक आणि पूजा करण्यात आली। बेल, फुलं अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शनाचा लाभ घेतला। सूर्यकांत अंबपकर, किरण पुजारी यांनी पूजा बांधली होती। दरम्यान स्वर्गीय सोनाली पाटोळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भाविकांना खिचडी आणि लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं। उत्रेश्वर पेठेतील श्री काळभैरव योगेश्वरी देवस्थान मंदिरात आज काळभैरवाची आकर्षक पूजा बांधली होती। या ठिकाणीही दर्शनासाठी गर्दी झाली होती। रमणमळ्यातील वागळेमळा इथल्या छोटेखानी शिवमंदिराची आज सुंदर सजावट करण्यात आली। सकाळी विधिवत अभिषेक आणि महापूजा करण्यात आली। सामुदायिक आरती झाल्यानंतर खिचडी, ताक आणि केळी अशा प्रसादाचं वाटप करण्यात आलं। सुमारे 800 लोकांनी त्याचा लाभ घेतला। अमित जाधव वागळे, अमोल वागळे, अविनाश जाधव वागळे, जयदीप जाधव वागळे, सुजित जाधव यांच्यासह जावडेकर रेसिडेन्सीमधील नागरिक यावेळी उपस्थित होते। मंगळवार पेठ परिसरातील श्री रावणेश्वर मंदिर लक्षवेधी आहे। शिवलिंगाच्या आकारात बांधलेल्या या मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक आणि प्रसन्न पूजा बांधण्यात आली होती। सकाळी शिवलिंगावर लघु रुद्राभिषेक झाला, त्यानंतर दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले, तर विविध भक्तांनी उपवासाच्या पदार्थांचं वितरण केलं। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मातुरलिंग मंदिर आज संपूर्ण दिवसभर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं। श्री अंबाबाई मूर्तीच्या वर असणारं मातृलिंग मंदिर अत्यंत पुरातन आहे। इथल्या शिवलिंगाला आज चांदीच्या आभूषणानं सजवण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी आज या शिवलिंगाचं दर्शन घेतलं, तर श्री अंबाबाई देवी शिवलिंगाची पूजा करत असल्याचा देखावा आज साकारला होता। संपूर्ण गाभाऱ्यात फुलांनी केलेली सजावट मन प्रसन्न करणारी होती। मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील वटेश्वर महादेव मंदिरात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। फुलांच्या सजावटीनं मंदिर उजळून निघालं होतं। रामचंद्र फाले, ज्योतिराम फाले, सुरेश खोनले, प्रकाश शेळके यांनी ही पूजा बांधली। महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। राजारामपुरी चौथ्या गल्ली श्री चौथेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आज सकाळी रुद्राभिषेकानंतर भाविकांची गर्दी झाली। इथं खिचडी वाटप करण्यात आलं, तर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला। शुक्रवार पेठेतील श्री सोमेश्वर मंदिरात मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या श्री महाकाल रूपातील पूजा बांधण्यात आली होती। श्री सोमेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांच्या वतीनं दिवसभर या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। संभाजीनगर इथल्या मगरमठी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक, आरती असे कार्यक्रम पार पडले। महादेवाची शिवपार्वती रूपात नेत्रदीपक पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा श्रीकांत मगर, रवी शिंदे, शरद भालकर, संदीप कदम यांनी साकारली। याही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती।
करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शिवमंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शिवप्रसाद अवघडे आणि अभिषेक अवघडे यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. करवीर महात्म्यात ज्या 11 शिवलिंगांची नोंद आहे ती सर्व 11 शिवलिंग कोल्हापूर शहरातील तलावाच्या भोवती आहेत. त्यातील एक पुरातन मंदिर पद्माळा इथं आहे. या मंदिरात महादेवाची पुरातन मूर्ती असून प्रत्येक महाशिवरात्रीला मोठा उत्सव संपन्न होतो. यंदाही पद्माळ्यात अभिषेक, आरती आणि अन्य धार्मिक विधी पार पडले. आज दिवसभर या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कणेरीतल्या सिद्धगिरी मठाला 1500 वर्षापेक्षा अधिक प्राचीन परंपरा आहे. मठावर हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना असलेलं भव्य दगडी शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातील लाखो भक्त कणेरीला येत असतात. सिद्धगिरी मठावर 3 दिवस महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातोय. महाशिवरात्रीनिमित्त यावर्षी संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलंय. मंदिराच्या गाभाऱ्यातील सजावट तर अत्यंत लक्षवेधी आहे. आज पहाटे काकड आरती झाली. पहाटे 5:30 आणि सकाळी 10 वाजता अभिषेक घालण्यात आला. कणेरी मठावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक दाखल झाले असून सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. मंदिराबाहेर दर्शनाकरता दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त सिद्ध ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत अनेक भाविक रांगेतून दर्शन घेत होते. दरम्यान मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांचं प्रवचन झालं. साधना शैव संप्रदायाची 4 पीठं आहेत. त्यातील सिद्धगिरी मठ एक पीठ असून निष्ठा आणि श्रद्धा यावरच हा परिवार अबाधित राहील असं मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितलं. सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येतात, यालाच भारत आणि हिंदू धर्म म्हणतात असंही काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितलं.